आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। तुमचा व्यवहार चूक ठेवा, जीएसटीची धाड पडल्यावर माझ्याकडे येऊ नका, धुतल्या तांदळासारखे रहा, अन्यथा मी जीएसटीला फोन करेन। बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी। शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचं निधन। उद्धव ठाकरे यांनी गजानन कीर्तिकरांची सांत्वनपर भेट घेतली। आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती। गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गजानन कीर्तिकर यांची भेट घेत सांत्वन केलं। ठाकरे गट तसंच इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश। जिल्हा प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा ठाकरेंना रामराम। लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे वेळेवर दिले जातील। योजना बंद होण्याची चर्चा विरोधात करताय, मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। लाडक्या बहिणींपैकी कुणाचीही 1500ची मदत कमी होऊ नये, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची मागणी। तर लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थी नवीन लाभधारकांना लावाव्या, पाटलांचा सल्ला। लाडकी बहीण योजना फक्त मतांसाठी, त्यावेळी कोणतेही निकष नव्हते, कारण तेव्हा स्वार्थी महायुतीला मतं घ्यायची होती। लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवार यांचा ट्विट करत निशाणा। चांगलं काम करताना काढून टाकल्यावर कुणीही नाराज होणारच, नाराजीच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर एखाद्याचं मंत्रिपद काढून मला मंत्रिपद नको, भुजबळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। आम्हाला शिव्याशाप देणाऱ्यांची तोंड मतदारांनी बंद केली, घरी बसणाऱ्यांना मतदारांनीच घरी बसवलं, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। फडणवीस दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला हजेरी लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवार यांच्याकडून कण्हेरीतल्या वन उद्यानासह विविध विकास कामांची पाहणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमधील सहयोग निवासस्थानी जनता दरबार। जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी। माजी आमदार राजन साळवी यांच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस सध्या चर्चेत। तुम्हीच आमचं चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष, अशा आशयाचे स्टेटस। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर साळवी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना मात्र उधाण। विधानसभा निवडणुकीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मात्र अजूनही आदेश निघालेला नाही, संजय राऊतांची टीका। अभिजात दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का, राऊतांचा सवाल। MMRDAनं सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं पूर्ण करण्यात वेळापत्रक नव्यानं तयार करावं। दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होईल, यासाठी नियोजन करण्याचे फडणवीसांचे आदेश। अंजली दमनिया यांच्याकडून देखील PSI महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट। SIT निष्पक्ष चौकशी करणार का, सवाल उपस्थित। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची देखील बदली। बीड प्रकरणामध्ये प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। बजरंग सोनवणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पोस्ट करणाऱ्या पोलिसाची देखील बदली। वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली। गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षात बदली। 9 तारखेला राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला जाणार। सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला। 15 दिवसानंतर देखील तक्रारीवर पोलीस कारवाई न झाल्याचा आरोप। सोमनाथला मारकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। जळगावमध्ये एकनाथ खडसे, रक्षा खडसे, संजय सावकारे एकाच व्यासपीठावर। लेवा समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले। तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सद्गुरू सरनान महाराजांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली। उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांची देखील उपस्थिती। कल्याणमध्ये अजितदादा गटाचे नरहरी झिरवाळ यांच्या स्वागतासाठी शरद पवार गटाकडून बॅनर्स। कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी लावलेल्या बॅनरची चांगली चर्चा। धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली। 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित, राणा पाटलांची प्रतिक्रिया। पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची 2025ची सदस्य नोंदणी। मालाड, मागाठाणे, दहिसर, बोरिवली, चारकोप या भागामध्ये सदस्य नोंदणी।
भाजपनं विशेष सदस्य नोंदणी अभियान राबवलं. एका दिवसामध्ये किमान 25 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू. केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे यांची देखील उपस्थिती. तिकडे जळगावच्या भुसावळमध्ये देखील भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती.